नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका संच क्रमांक 30 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, खालपैकी कोण पहिली नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे? खालपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शुभांगी स्वरूप ही नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे. ही आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, मालगुडी डेज यांचे लेखक कोण आहेत? मालगुडी डेज यांचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आर के नारायण हे मालगुडी डेज या चे पुस्तकाचे लेखक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, सूर्याच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे डॅश म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे डॅश म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे परिभ्रमण म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, खालपैकी भावाचक नाम ओळखा. खालपैकी भावाचक नाम ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सौंदर्य हे भावाचक शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे काय? 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे नेमकं काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमृत महोत्सव म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, करडी क्रांती खालपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? करडी क्रांती खालपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खत उत्पादन. हे आपलं योग्य आन्सर होईल. करडी क्रांती मित्रांनो खत उत्पादनाशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विरा शिंदे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, हातात तोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. हातात तोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जमतेम खाण्यास मिळणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, माळढोक काय आहे? माळढोक काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पक्ष्यांचा प्रकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे? झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क्रिकेट संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, केंगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? केंगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, खूप वेळेस रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये केंगा अणुऊर्जा प्रकल्प आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश होय. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश होय. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाषा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, गायरान या शब्दाचे लिंग ओळखा. गायरान या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नपुसक लिंग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, सिंहाची गर्जना सिंहाची डॅश होते. सिंहाची काय होते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गर्जना होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शब्द असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? संस्कृतमध्ये क्रियापदाला नेमके काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आख्यात म्हणतात. क्रियापदाला काय म्हणतात मित्रांनो? आख्यात म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण असे आहे. राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी यांचे प्रमाण असे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2:3 हे प्रमाण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो,
महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो 288 हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नागपूर या ठिकाणी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, नर्मदा नदीचा उगम कुठे आहे? नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम स्थान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणती आहे? भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणती आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 17 हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनुज. काय मित्रांनो, अग्रजचा विरुद्धार्थी शब्द अनुज हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोवा हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, महाराष्ट्र मतदार दिवस कोणता आहे? महाराष्ट्र मतदार दिवस कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 25 जानेवारी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, खालपैकी खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आईने रवीला मारले. आईने रवीला मारले. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भावी प्रयोग हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लक्षद्वीप हा काय सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुसी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाबरोबर आहे? भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाबरोबर आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाकिस्तान व बांगलादेश हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 26 जिल्हे होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिक्कीम. हे सिक्कीम काय मित्रांनो, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य म्हणजे सिक्कीम आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मिथेन. मिथेन काय मित्रांनो, गोबर गॅसचा प्रमुख घटक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी माणूस डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शंकू पेशी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॉर्नवालिस यांना काय म्हणतात मित्रांनो, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संख्यावाचक विशेषण आहे. काय मित्रांनो? संख्यावाचक विशेषण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, खांद्याची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. खांद्याची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बायनाबाई चौधरी यांना खांद्याची कवयित्री म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 28 फेब्रुवारी या दिवशी भारतीय विज्ञान दिन साजरा करतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली आहे? सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, राधानगरी धरण डॅश नदीवर बांधण्यात आलेले आहे. राधानगरी धरण डॅश नदीवर बांधण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भोगावती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, हरित सेना कशाशी संबंधित आहे? हरित सेना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वनीकरणशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.